नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला समजलंच असेल मी आज कोणावर व्हिडिओ बनवत आहे, आणि ते पण चक्क दुपारचे 1 वाजता. काय मजा, मस्त. चला व्हिडिओला चालू करूया. हसत राहा, मजेत राहा, खुशीत राहा, आनंदात राहा. आणि काय करायचं, लाईफच आहे आपली, तर हसायचं. तर मैत्रिणीनं आजचा जो व्हिडिओ आहे ना, कोणावर आहे सांगा बरं. येशू म्हणालो मग बघा. म्हणजे मी ॲज तुम्हाला सांगते बरं का. मग मला पण शिरा आवडतो, त्याला पण शिरा आवडतो, मला पुलाव आवडतो, त्याला बिर्याणी आवडतो. असं काहीतरी पुष्कळ असं आहे मॅचिंग. चल थोडंफार डिफरंट. पण सांगा तुम्ही, तो पुष्कळ खातो, मी कमी खाते. तर दाबून 10 प्लेट खातो, मी कमी खाते. तर समोर कोणाच्या घरी जातो तर समोरच बोलतो, म्हणजे मागून बोलतो. आता बघा ना, कोणाबरोबर जातो ना कुठे पण, मग त्याच्या समोर नाही बोलत, त्याला मागूनच टँग करतो. पण मी काय आहे, मी समोरच बोलते. असं आपलं आहे, समोरच जे पण होतं समोर, कट टू कट. हा मागून आग लावतो, मी आग नाही लावत, मी समोरून गेमच उडून टाकते. समजलं की नाही? तर मैत्रिणींना चला सुरू करूया की नाही, करूया का? तर आजपासून नवरात्रीचे 9 दिवसाचे पहिला दिवस, आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या या शुभ मंगलमय दिवसासाठी शुभेच्छा. मस्त मजेत राहा, छान ड्रेस घाला. 9 दिवसाचे 9 कलर. आजचा कुठला कलर आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि जर कुठे जात असाल तर नक्की व्हिडिओ काढा, अपलोड करा, आणि मला टॅगसुद्धा करा, जेणेकरून तुमचे व्हिडिओ मला पण येतील आणि मी पण तिथे कमेंट करेन. मला पण करेल की माझे सबस्क्रायबर कुठे गेलेले आहेत, त्यांनी काय कपडे वेअर केलेले आहेत. तर कालचा लास्ट डे होता पितृपक्षाचा, म्हणजे ते महालया अमावस्येचा लास्टचा दिवस होता. म्हणजे आमच्यामध्ये महालया म्हणतात, तुमच्यामध्ये काय म्हणतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर लास्ट इयरच्या अगोदर, इवन 1 वर्षाच्या अगोदर मी फक्त सांगितलं होतं की दादा तू ते बड्डेला पण उष्टा केक ठेवलं आणि हे केलं, परवाशी पण पित्र केलं, पण अतृप्त आत्म्या लोकांनी पहिलं खाल्लं आणि नंतर पित्रांना तृप्त करायला ठेवलं. तर ह्या अतृप्त आत्मे जे आहेत, म्हणजे तुम्हाला समजलंच असेल कोण. तर ह्या अतृप्त काय बोलतात बाबा, मला जिभेमध्ये टांग ट्विस्ट होतं. अयो बाई, काय हे अतृप्त आत्मे, हे आम्ही 3 बायका, आमची फजिती ऐका. त्याच्यातली 1 बाई तर घरीच आहे आणि बाकीचे 2 बायका फिरायला गेलेल्या आहेत. तर ह्यांनी परत लाच असं चारण्याला विकून खाल्लेली आहे. कारण श्राद्ध टाकायचं होतं, म्हणजे श्राद्ध करायचं होतं वडिलांचं, पण त्यांना फ्रीजवरून आता त्या भिंतीवर गेलेले आहेत. आता गरमी आहे, लास्ट इयर फ्रीजवर ठेवले होते वडिलांना, आता यावेळेला कुठेतरी कचऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. मग त्यांना पाणी चहा दररोज ठेवतात बरं का. ओ माय गॉड. पण श्राद्ध खड्ड्यात. नशीब माणसाला खड्ड्यात नाही टाकलं. जिवंत असताना काय केलं असेल ह्या लोकांनी, काय मस्त लाईनी मारल्या असतील, काय म्हणतात म्हातारी मॅडम शेफीनबाईने काय केले असतील, जे आता नवऱ्याला सुद्धा विसरते. शेफीनबाईची रेसिपी तर बघितलं तर डोक्याला चक्कर येते मला, चक्कर. शेफीनबाईची रेसिपी, सगळ्यामध्ये बटाटा टाकणार, नाही त्याच्यात रवा टाकणार, नाही तर त्याच्यात काय वाटाणा टाकणार, नाही तर त्याच्यात काही कॉर्न टाकणार, आणि ते तळलेला बटाटा सगळं तळायचं आणि खायचं, आणि मग ढेरी वाढवायची. मग नंतर बोलायचं पोटात दुखतो, मग परत चेकिंग, परत औषधं. बाबा या दादा आम्हाला काय मूर्ख समजतो की काय? परवाशी तो गेला कुठे, टिक्रोलीला गेला आईचं औषधं घ्यायला. टिक्रोलीला, अरे औषधं आहेत ना ऑनलाईन पण भेटतात, पुष्कळ ॲप आहेत, त्याच्यामध्ये सगळं घरापर्यंत पोहोचतं. आणि हा म्हणतो आईची औषधं कुठे भेटत नाही. घोटाळा, 1 नंबरचा घोटाळा आहे. लंपेटराम, ती लंपटराणी काल होती, हा लंपटराम. का
लापेट मारतो पुष्कळ. वडिलांचा कालच्या लास्ट दिवस होता, म्हणजे कालच्या दिवशी पितरांना जेवण ठेवायचं असतं. आणि हा मस्तपैकी फिरतोय कुठे, सगळीकडे फिरतोय. मॅडमला परवाशी गाडी लागली म्हणे. गाडी पहिलं गाडीमध्ये बसले तर चांगली आहे गाडी, मग गाडी लागली. त्याच्यानंतर जेव्हा घरी पोचले तर म्हणते त्याच्या गाडीमध्ये वास होता. म्हणजे हे लोकांना असंच करतात. दिलरुबा अंकल म्हणजे कोण? दादा हो. आता काय या दिलरुबा अंकलचं मी सगळं सांगते तुम्हाला. जो दिलरुबा आहे ना, दिलरुबा ए दिलरुबा अपन का तू नहीं, अपन तू मेरा ते नहीं, दिलरुबा ए दिलरुबा ये कौन किसका है मेरे को नहीं पता है. मला माहीत नाही कोणाचा आहे. माझा तर नाही बाबा हे कलेक्शन बिझनेस. दिलरुबाला कोण आवडतं? नाखू जाऊ बेबी. नाखू जाऊला कोण आवडतं? दिलरुबा. दिलरुबा ए दिलरुबा आपण का तू, अरे आपण का मैं, काय गाणं आहे ते मला नक्की सांगा बाबा. मी विसरून जाते गाणं. मी गाणं बिणं ऐकतच नाही ना. दिलरुबा ए दिलरुबा आपण का तू, आपण तेरा हा हा, दिलरुबा ए दिलरुबा आपण का तू, आपण का. अयो काहीतरी गाणं वाट लागली बाबा. याचं नाव घेता मी कधी पण गाडीवर जाते ना ते गाणं गाते. पण आता दिलरुबा अंकल आणि दिलबुरा अंकल कोण आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दिलरुबा दिलरुबा आपण का तू, आपण तेरा. हां, हे मी असं गाणं सांगितलं. नाही तर दिलरुबा अंकलची मी नाही आणि दिलबुरा अंकलची मी तर नाही बरं का. काहीच नाही. लंपटराम काय लपेटच मारायचं. आता बघा ना, परवाशी कुठे गेला होता ते हॉटेलमध्ये सगळं राहिला. ठीक आहे. आणि मस्त आहे. आणि म्हणतो जेवणाला आज आम्ही लेट झालं. 10 वाजले 11 वाजले जेवण नाही आलं. कुठेतरी दूरून आलं म्हणे. दूरून आला त्याला एक छान झालं म्हणजे त्याला तर डोळा होता. त्या खिचडीवर पण डोळा होता. दाल खिचडी म्हणजे घरी पण दाल खिचडी, इथे पण कोण हसला. अरे मग दे ना तुझ्यातलं थोडं बिर्याणी काढून. लंपटराम त्याच्यातलं थोडं दे ना. का नाही दिलं तू? लंपट राजा नाव ठेवूया. रामाचा अपमान नको करायचा. सॉरी, आपल्या रामाचा अपमान नको करायचा. लंपट राजा नाव ठेवूया त्याला. तर ह्या लंपट राजाचं काय आहे, जी ऑर्डर केलेली ह्याने काय बिर्याणी ऑर्डर केली आणि कितीतरी दूर कुठून तरी 10 किलोमीटर दुरून त्याला येणार होती. तर म्हणतो त्या टिकरुलीला गेला तेव्हा तो आठवतं ना, त्याने घाण हात तो सगळं बिर्याणी मिक्स केलेला. 120 रुपये म्हणे. त्याचे 4 पट डबल रेट तिथे होता म्हणे. अरे ते 5 स्टार हॉटेल आहे ना रे दिलबुरा अंकल. ते 5 स्टार हॉटेल आहे ना. आणि हे तू जिथे बसला आहे तिथं तूच बघितलंच होतं ना. ह्याचा हात त्याच्यात, त्याचा हात त्याच्यात, ह्याचा हात त्याच्यात, त्याचा हात त्याच्यात, सगळं असतं मिक्स. ठीक आहे. आणि मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला, मी सांगितलं होतं ना, टप्प्याला कोणतरी पुढे जाऊन सोडून जाणार आहे. त्याचं लक्षण आत्ताच दिसलं. बेबी काय म्हणते, बेबी तुझ्या काय ठटनगरीला बेबी तुझ्या मी तर राहते बेबी मला जाम मातायला आलं. आणि जेव्हा हे असं बोलली ना तर मला खरोखर म्हणजे बेबी नाही आलं तुझे ठटनगरीला तुझ्या असं नाखू जाऊ बेबी म्हणत होती. आणि उद्या असंच काही होईल. बेबी तुझ्या मला तुझ्याबरोबर नाही यायचे, इथे मस्त हाय असं बोललेल बघ. एक दिवस येणार आहे जवळचा असा एक व्यक्ती धोका देऊन जाणार आहे ना. तुझं राशी नक्षत्र सगळं बघितलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये असंच आहे की तुला कोणतरी एक माणूस जवळचा एवढा मोठा धोका देणार आहे की बाबू मी नाही येणार तुझ्या असंच कोणतरी बोलणार आहे. बरोबर. आणि मी सांगते ते चॅनल आहे ना जरा पडलंय, ॲक्टिव्हिटी चांगली कर. ते लोक पण संतापले होते जे तुझ्याबरोबर होते ना, ते लोक पण संतापले होते. त्या लोकांना पण नकोसं झालेला होता तू.
तो पोरगा बिचारा त्या पोराच्या बिर्याणीवर पण त्याने फ्राईड राईस काय आणलं त्याच्यावर पण डोळा, त्याच्या दाल खिचडीवर पण डोळा. आणि बघा लंपट राजा कसा चकाचक झाला मुंबईला जाऊन. का? कारण त्याच्या विगिणबाईचं जे विगा आहे ना, विगिणबाईचं ते ना तो कोणाच्या हातात देत नाही जास्त. तसं एक माणूस आहे त्या माणसाकडेच तो जातो, कारण मग पोल खोल होईल ना. सगळीकडे जात बसेल विगिणबाईचे केस कट करायला. विगिणबाईने विग चेंज केलं, नवीन घेतलं. विगिणबाईची हेअरस्टाईल बघा, फेशियल हे सगळं केलं विगिणबाईने. कसं गोरागोरी झाला बघा आमच्या विगिणबाई, आमची सॉरी. आणि हाताचं जरा असं बघा आपल्या पोरीबाईसारखेच असतं, हात बीत असतात ना, स्लीवलेस घातले, सगळे केस बिसक काढली, काखेत कळसा गावाला वळसा, समजून जावा. सगळं क्लीन शेव, जास्त क्लीन शेव केलेला दिवस जास्तच हात वरती जातो. आम्ही गोरे हाय, आम्हाला गोरे गोरे हाय, आमचं सगळं गोरं हाय, आम्ही गोरे हाय. एवढं घमंड होत आहे लोकांना गोरपणाचा, तो नडलाय हा गोरेपणा. गोरी गोरी पान फुलासारखी छान, नाखू जाऊ बेबी घर आण. आमच्या घरी नको बाबा. गोरी गोरी पान फुलासारखी छान, नाखू जाऊ बेबी दादा घरी तू आण. म्हणजे माझ्या नाही रे तुझ्या. या मजाला आलं मला. ओ माय गॉड, मला ती असं बोलली ना, बॅबी मी नाही येणार, मी नाही खात नाही बॅबी, मला चाय पाहिजे. आणि मला ढोकला आवडतो. वा माझा फेवरेट ढोकला. खमण ढोकला बाजूलाच बसलेला असतो आणि ढोकला आवडतो बरे. डोकं ढोकला होऊन जाईल याचा. हाय ना. जिथे जातो ना जरा गप्प बसून जा. ते काय आहे असं व्हिडिओ दाखव, मागून व्हॉइस ओव्हर कर. हे काय गेला तिकडे पाण्यामध्ये जवळ कोणाचा जात नव्हता बघा. विगिन व्हायची विग उतरली तर समजून जावा तुम्ही. आणि काय ते काजू बेपी, ते परवाशी ते नवऱ्याला ती चड्डी आणली होती, हाफ पॅन्ट तीच घातली. काय लाज शरम आहे की नाही ग बाई. एक स्लॅक्स घालायचं मोठं, 3/4 घालायचं. आणि काय ते नाचते. आणि कोण तो सबस्क्रायबर आहे म्हणतो तशीच आहे. अगं जाम फुगली आहे तू. असा पसारा नगारा असा पसरलाय तर ती काय ते विचित्र लोक बघतात. घरंदाजू बाई आणि असं काय ते गाणं, काय ते डान्स, काय ते स्विमिंग पूल. आई ये राम 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 राम. बुद्धी दे रे देवा. सगळ्यात हुशार बायको पाहिजे, आगाऊ नको. हे आगाऊ पण आहे, एक दिवस अंगावरच येईल. बरोबर आहे की नाही मंडळी? नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. मला तर कसं तरी वाटलं ह्यांचा तो व्हिडिओ बघून. चड्डी बॅबी, तुझी चड्डी सगळी फाटली आहे ना बॅबी, त्याच्यासाठी मी तुला चड्डी आणली. आणि ती चड्डी नाही घातली, 3/4 काय ते आंघोळ करणं ते स्विमिंग पूलमध्ये. बाकीचं काय नाही. मी व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर करा, नाही तुम्ही स्टाफ देते बरं का. समजून जावा, विचार समज जाओ.